नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 4 डिसेंबरलाच म्हणजेच गुरुवारी आलेली आहे दत्त जयंती। गुरुवार हा भगवान दत्तांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही दत्त जयंती जी आहे तर ती आलेली आहे आणि तसेच हा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार सुद्धा आहे आणि म्हणून यंदा 2025 दत्त जयंतीला अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे। अतिशय 3 शुभयोग जे आहेत तर ते एकत्र जोडून आले आहेत। म्हणून या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग, राजयोग हा देखील निर्माण झालेला आहे आणि हे योग अतिशय शुभ मानले जातात। भगवान दत्तात्रयांची जयंती ही दत्त जयंती म्हणून ओळखली जाते। महायोगेश्वर दत्तात्रय हे भगवान श्रीहरी विष्णूंचे एक अवतार मानले जाते। दत्तात्रय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे एकत्रित अवतार आहेत आणि म्हणूनच या दिवशी त्यांची पूजा केल्याने हे तिन्ही देव जे आहेत तर ते प्रसन्न होतात। मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रयांनी अवतार घेतला। यावर्षी 2025 दत्त जयंती ही गुरुवारी 4 डिसेंबर रोजी येत आहे। त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्साहाने आयोजन करून दत्त जयंती ही भक्तिभावाने आणि आनंदाने साजरी केली जाते। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तांसह लक्ष्मीनारायणाची देखील पूजा केल्याने धन, सुख, सौभाग्य वाढते। यासोबतच या दिवशी व्रत करून दत्तांची पूजा केल्याने, घरात हवन केल्याने ज्ञानात वृद्धी होते। या दिवशी दत्तांना पिवळी फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी। यामुळे भगवान दत्त हे त्यांच्या भक्तांना होणारा त्रास लगेचच दूर करत असतात। दत्तात्रयांना 24 गुरूंपासून ज्ञान मिळाले होते आणि दत्तपंथ हा त्यांच्यापासून सुरू झाला आहे असे मानले जाते। या दिवशी दत्तांची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1 पटीने कार्यरत असते आणि या दिवशी दत्तांची मनोभावे नामजप उपासना केल्याने दत्त तत्वांचा अधिक लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आज तुम्ही दत्त जयंतीपर्यंत आजपासून म्हणा किंवा दत्त जयंतीपर्यंत कधीही उंबराच्या झाडाला अर्पण करा। ही वस्तू अर्पण केल्याने कितीही कठीणातली कठीण इच्छा दत्तगुरू तुमची पूर्ण करतील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, अडथळे हे दूर होतील। घरातील मुलांची, पतीची प्रगती होईल। साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल। तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेत तुम्हाला ही वस्तू अर्पण करायची आहे, अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकतात, तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो दत्त जयंतीपर्यंत तुम्ही कधीही करू शकता। दत्त जयंतीपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय केला, हा उपाय जो आहे तर तो करू शकतात आणि शक्य असेल तर दत्त जयंतीपर्यंत प्रत्येक दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। उपाय हा अतिशय साधा आणि सोपा आहे, परंतु या उपायात तुम्हाला खूप अधिक पटीने फळ जे आहे तर ते प्राप्त होईल। अगदी दत्त जयंतीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। साक्षात दत्तनिवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबरा ख्याती आहे, ज्याला उंबराचे झाड असेही म्हटले जाते। 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की उंबराच्या झाडाला कधीही फळे जे आहे तर ते दिसतातच आणि या झाडाचं पूजन जर आपण केलं तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि या झाडाचा जर आपण दर्शन केलं तर आपल्यामध्ये असणारी उग्रता जी आहे तर ती शांत होते। या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होते। औदुंबराच्या सेवेने जन्मांतरीची पापी जी आहे तर ती नष्ट होतात। जी काही वाईट कर्म आपण केली आहेत ती सुद्धा नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते। या औदुंबराच्या वृक्षाखाली स्वतः दत्त महाराजांनी जी गुरुमूर्तींनी जी देखील ऋषी मंत्रांची उपासना केली होती। औदुंबराखालील एका ब्राह्मणाला जर आपण जेव घातले तर आपल्याला 1000 ब्राह्मणांना जेवण घातल्याचे हे फळ मिळत असते। औदुंबराच्या वृक्षाखाली जर आपण निर्मळ मनाने शांतपणे जर जप केला तर आपल्याला अनंत गुणांनी त्याचे जे फळ आहे तर ते मिळत असतं। औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवून
त्या पाण्याने आपण स्नान केले, अंघोळ केली तर आपल्याला भागीरथी नदी स्नान केल्याचे पुण्य मिळत असते. आणि दत्त जयंतीनिमित्त आपण या झाडाची पूजा सेवा केली तर धनधान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर सुख प्राप्त होते. म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी या औदुंबराच्या झाडाच्या म्हणजेच उंबराच्या झाडांची पूजा करणे विशेष मानले जाते. जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल, मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल तसेच धनप्राप्तीबद्दल असेल, मुलांची, पतीची, कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल, घरात सुखशांती समृद्धी नांदावी किंवा एखादी तुम्हाला नवीन वस्तू खरेदी करायची असेल, एखादं नवीन घर खरेदी करायचं असेल, जमीन खरेदी करण्याची इच्छा असेल किंवा आपल्या मुलांना पतीला चांगली नोकरी मिळावी अशी तुमची इच्छा असेल, या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही आजपासून दत्त जयंतीपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही वस्तू जी आहे तर त्या औदुंबराला अर्पण करायची आहे. कारण बघा, आपण सर्वजण दत्त जयंतीनिमित्त 7 दिवसांचं, 5 दिवसांचं, 11 दिवसांचं पारायण किंवा इतर ज्या काही सेवा असतो तर करत असतो. म्हणून ही देखील एक सेवा जी आहे तर ती आपल्याला दत्त जयंतीपर्यंत करायची आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व अडचणीतून मार्ग मिळेल, तुमची सर्व अडलेली कामे पूर्ण होतील, तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तर त्या दत्तगुरू पूर्ण करतील आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचे आहे. उठल्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचे आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका. यामुळे आपलं शरीर, मन, आत्मा शुद्ध पवित्र होतो. जर आपलं मन शुद्ध आणि पवित्र असेल तर आपल्याला उपायाचं फळ हे पटकन मिळतं आणि त्यामुळे थोडंसं गंगाजल टाका. यानंतर आपल्याला देवांची विधिवत तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती औदुंबर वृक्षाला अर्पण करायची आहे. तर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध असतं तर ते दूध टाकायचं आहे. आणि यानंतर सोबतच तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे. यानंतर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. दुहेरी कापसाची वात घ्यायची पण, आणि त्याचबरोबर 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ घेताना ते पिवळे करून घ्यायचे आहे. त्याला थोडीशी हळद लावायची आहे आणि त्या पिवळ्या अक्षता तुम्हाला तयार करायच्या आहे. यानंतर त्यासोबतच तुम्हाला पांढरा अक्षदा, हळदी कुंकू हे देखील सोबत घ्यायचे आहे आणि थोडीशी चणा डाळ आणि गुळाचा खडासुद्धा तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबराच्या वृक्षापाशी जायचं आहे, म्हणजे उंबराच्या झाडापाशी जायचं आहे. तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केला की दिव्याखाली थोडेसे पांढरे तांदूळ टाका आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा. यानंतर त्या वृक्षाला आपण हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. जे जल आहे तर ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहे. हे जे तुम्ही 21 पिवळे तांदूळ करून घेतले आहे अक्षदा, तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं 21 वेळा म्हणायचं. आणि हे 21 तांदूळ त्या झाडाच्या खोडाजवळ मुळापाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे. यानंतर ही चणा डाळ आणि गूळ जो आहे तर तो तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे. यानंतर या झाडाला आपल्याला पिवळी फुलं असतील तर ते अर्पण करायचे आहे. पिवळ्या रंगाची मिठाई असेल तर ती सुद्धा आपल्याला अर्पण करायची आहेत, कारण पिवळ्या रंगाच्या वस्तू पदार्थ हे दत्तांना खूप जास्त प्रिय असतात. यानंतर आपल्याला या झाडाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना देखील दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर या झाडाखाली बसून तुम्हाला दत्त महाराजांचं, स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे. जी काही तुमची इच्छा असेल ती मनोभावे तुम्हाला व्यक्त करायची आहे. तुमच्या जीवनातली सर्व संकटे, दुःख, अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे दत्त गुरूंना प्रार्थना करायची आहे, स्वामींना. कारण दत्त म्हणजेच आपले स्वामी समर्थ आहेत आणि स्वामी समर्थ म्हणजेच आपले दत्त आहेत. स्वामी समर्थ हे सुद्धा एक दत्तांचाच अवतार मानला आहे. यानंतर या झाडाखाली जिथे तुम्ही जल अर्पण केलं आहे तिथली थोडीशी ओली माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. एका वाटीमध्ये ठेवून त्याची एक पुडी तुम्हाला बांधून तुमच्या देवघरात ठेवायची आहे. दत्त जयंतीपर्यंत ही पुडी तुम्ही तुमच्या देवघरामध्येच तुम्हाला ठेवायची आहे. दररोज देवांची पूजा करताना त्या मातीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि दत्त जयंतीनंतर ही माती जी आहे तर ती तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करून द्यायची आहे, किंवा तुमच्या घरी जर झाड असेल तर त्या कुंडीत सुद्धा ती माती तुम्ही मिसळू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा अतिशय साधा सोपा उपाय जो आहे तर तो दत्त जयंतीला करायचा आहे. दत्त जयंतीपर्यंत तुम्ही कधीही करू शकता, की तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल 2 दिवस 3 दिवस 5 दिवस कधीही तुम्ही म्हणजे दत्त जयंतीपर्यंत तुम्ही हा उपाय करायचा आहे. जितकं जास्त दिवस हा उपाय कराल त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल. हा फक्त 2 मिनिटांचा उपाय आहे, परंतु हा उपाय तुम्हाला अगदी श्रद्धेने, मनोभावे, निष्ठेने केला तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. स्वतःहून तुमच्या घरातून, आयुष्यातून निघून जातील
इतका हा प्रभावी उपाय आहे. जो हा उपाय आहे तो हा आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की करा. जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल किंवा स्वामी चरित्रांचं पारायण करणं शक्य नसेल झालं किंवा इतर कोणतीही सेवा तुम्हाला करणं जमलं नसेल तर किमान ही जी सेवा आहे तर ती तुम्ही नक्की करा. तुमच्या घरीच अगदी तुमच्या घराजवळचं औदुंबराचं वृक्ष असेल, तुम्ही जर खूप भाग्यशाली आहात किंवा ही तुम्हाला सेवा करायला भेटत आहे, त्याच्या म्हणजे ज्यांच्या घराजवळ औदुंबर वृक्ष नसेल तर अशाने काय करावं, जिथे स्वामींचं केंद्र मठ आहे तर तिथे मठाच्या बाहेर केंद्राचं बाहेर औदुंबराचं वृक्ष जे आहे तर ते असतातच. अगदी छोटं का असेल ना पण असतं. तेव्हा तुम्ही देखील हा उपाय करू शकतात. किंवा तुमच्या घराजवळच एखादं घरी जरी झाड असेल तर ते देखील तुम्ही हा उपाय करू शकता. पण जर तुम्हाला सुतक असेल तर तुम्ही ही सेवा करू नका, कारण सुतकात पूजा अर्चा केलेली चालत नाही. त्याचबरोबर जर तुम्हाला आजपासून दत्त जयंतीपर्यंत दत्त जयंतीच्या दिवशीसुद्धा औदुंबर वृक्षाखाली बसून गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचणं शक्य झालं तर तुम्ही नक्की वाचा. हा 14वा अध्याय तुम्ही वाचा. तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता. तुमच्या आयुष्यात कितीही मोठं संकट अडचणी असतील तर 100% दूर होतील इतका अनुभव आहे. आणि म्हणूनच खरंच तुमच्या आयुष्यामध्ये काही मोठी संकट अडचण असेल तर तुम्ही नक्कीच 3 दिवस किंवा 5 दिवस गुरुचरित्राचा 14वा अध्याय तो तरी वाचा. किंवा तुम्ही 21 अध्याय जे आहे तर ते एका दिवसाचं किंवा 3 दिवसांचं केलं ते सुद्धा तरीही चालेल. तुम्हाला जे काही शक्य होईल ते तुम्ही जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा. नाही काही तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप देखील करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नक्की लिहा किंवा श्री गुरुदेव दत्त असं तुम्ही लिहू शकता. श्री स्वामी समर्थ.